हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज डे 2 आहे आत्याच्या घरी आणि मी तुम्हाला होम टूर देणार आहे आत्याच्या घरचं. स्टार्टिंगला आत्याने दरवाज्यावर गणपतीची फ्रेम लावली आहे. असा हॉल आहे छोटासा. त्याच्यानंतर इथं TV आहे. वरती त्यांनी असं छोट्या होम डेकोरसारखा सामान ठेवलेला आहे. काही वस्तू ठेवलेल्या आहे, काही फ्रेम आहे त्यांच्या. नंतर ह्या 3 फ्रेम ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहे. त्याच्यानंतर हे 2 बेड आहे आणि घर सध्या मेसी झालेलं आहे. असा आहे हॉल छोटूसा. त्याच्यानंतर आहे किचन. इथं हे डाळींचे डबे ठेवलेले, ग्लास वगैरे ठेवलेले. त्याच्यानंतर खाली कुकर वगैरे ठेवलेले. ही इलेक्ट्रिक शेगडी आहे. आता सध्या गॅस भेटत नाही, तर मग इलेक्ट्रिक शेगडीवरच आत्या स्वयंपाक वगैरे सगळं बनवते. आणि किचन पण मेसी झालं आहे, कारण स्वयंपाकाची तयारी सुरू होती तेव्हा. आणि किचनच्या साईडला देवघर पण आहे. तर हे असं किचनच्या साईडला देवघर पण आहे. त्याच्यानंतर मला यांनी एक काम सांगितलं होतं, पापडवरती सुकवायला टाकायचे होते टेरेसवर. तर मी आता ते घेऊन जात होती. मी आणि दुसरी आत्या असे आम्ही दोघंजण पापड टाकायला जात होते टेरेसवर. नंतर आत्याच्या घराबाहेर अशी झाडं वगैरे आणि त्यांच्या घराजवळ घराचं बांधकाम चालू होतं. ती रेती वगैरे त्यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेली आहे. त्याच्यानंतर वरचं घर पण आत्याचं आहे, पण आत्याने ते रेंटने दिलेलं आहे वरचं घर. त्यांना 2 महिने झाले येऊन. आणि काही त्यांचं हे कूलर आहे आणि असंच त्यांचं सामान पडलेलं आहे सध्या. अजून आम्हाला तर वरती चढायचं आहे. नंतर हा त्यांचा सामान आहे. आता आम्ही धीरे धीरे वरती जातो आहे. आणि इथे पण भरपूर ऊन पडलेलं आहे. पण आत्याच्या घरी असं आम्हाला थंड वाटायचं मस्त, कारण की आजूबाजूला घर आहे, मागून पण घर आहे. मस्त थंड लागायचं. आता यांनी सोलार प्लेट बसवला आहे आत्याने त्यांनी. त्याच्याच खाली आम्ही अशी चादर टाकून त्याच्यावरती पापड टाकून देणार आहे. असं आहे. ह्या आहे सोलार प्लेट. आताच बसवलं आहे, सध्या नवीनच आहे. नंतर हा काही त्यांचं सामान आहे ठेवलेला. आणि पापड आता आम्ही सुकायला टाकले. त्याच्यानंतर हा आहे मयंक. मला पण बोर होत होतं टाईमपाससाठी. मी त्याच्यासोबत सापशिडी खेळत होती, लुडो खेळत होती, बिझनेसचा गेम होता तो पण खेळत होती. आणि आज आत्या मामांची ॲनिव्हर्सरी पण होती आणि यांच्या आत्याच्या घराजवळ स्वामी समर्थांचं केंद्र आहे. तर आम्ही केंद्रामध्ये जात होतो. ते केंद्रामध्ये आलो आहे आता आम्ही स्वामी समर्थांच्या. खूप मस्त मोठं केंद्र आहे. आणि सकाळची आरती पण होती तिथं 10 वाजता. आणि त्याच्याच बाजूला महादेवाचं पण मंदिर होतं. मग घरी आले. मग आम्ही बिझनेसचा गेम खेळत होतो. मयंक होता आणि मयंकचा मोठा भाऊ साई. असे आम्ही 3 बिझनेसचा गेम खेळत होते. आणि हा आगाऊ साई खूप बदमाश आहे, चिटिंग करत होता मयंक. यांच्यासोबत माझा मस्त टाईमपास झाला. त्याच्यानंतर मी असंच डेकोरेशन केलं होतं छोटंसं. तर असेच छोटे बलून्स लावले होते मी. बस एवढंच डेकोरेशन होतं. मयंक, साई, मी आम्ही असे 3 मिळून डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर रात्री होतं जेवण आणि पुरणाचा स्वयंपाक होता. मग पुरण, आंब्याचा रस. आता उन्हाळा आहे तर मग सध्या पुरणच खात होते आम्ही. मग पुरण होतं, पुरणाची पोळी, आंब्याचा रस, रसई भात, भजे, पापड असं जेवण ठेवलेलं होतं. आता बघा आत्या कशी पुरणाच्या पोळ्या करते. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते याच्यामध्ये. पुरणपोळी कशी बनवतात तुम्ही पण बघून घ्या की पुरणाची पोळी कशी बनवली जाते. स्टार्टिंगला मस्त गोल पुरणाच्या पोळ्या बनतात आणि मस्त टेस्टी पण होतात. त्या दिवशी स्वयंपाक मस्त जेवण झालं होतं. आता बघा तुम्ही पुरणाची पोळी कशी लाटते आत्या. आणि इकडं दीदी होती, ज्या रेंटने राहतात ना, ते दीदी होती. तर ते पुरणाच्या पोळ्या शिकत होती आणि इकडं आत्या लाटत होती. त्याच्यानंतर मी पण शेवटी लाटली होती. 1-2 पुरणाची पोळी छोटीच लाटली होती. मी ट्राय करून बघितलं होतं मी पण. नंतर मम्मी पण लाटत होती. माझ्या बाजूला मम्मी बसली होती. मम्मी पण लाटत होती, आत्या पण लाटत होती. आणि मग त्याच्यानंतर 2 तवे ठेवले होते, कारण की पटापट करायचं होतं, लेट होत होतं आम्हाला स्वयंपाकाला.
मग 2 तवे ठेवले होते. इकडं मम्मी पण लाटत होती, इकडं आत्या पण लाटत होती आणि दीदी शेकत होती पुरणाच्या पोळ्या. तर बघा गाईस, अशा मी पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या त्या दिवशी. आणि मी जेवताना काही शूट नव्हतं केलं, कारण की गर्दी पण होऊन गेली होती आत्याच्या घरी. त्याच्याने मग मी तेव्हा काही शूट केलं नाही. स्वतः आम्ही एवढ्या पुरणाच्या पोळ्या बनवल्या होत्या. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आत्याच्या घराजवळ छोटा बेबी होता. याच्यासोबत आम्ही थोडा वेळ खेळत बसलो होते. मग मस्त क्यूट बेबी होता. त्याच्यानंतर रात्री आम्ही असंच आत्याच्या घराजवळ आईस्क्रीमचं शॉप होतं, तिथं गेलो होतो आईस्क्रीम खायला. आत्या, मी, मम्मी आणि दुसरी आत्या असे आम्ही आईस्क्रीमच्या शॉपमध्ये गेलो होते. तिथं आईस्क्रीम खाल्ली. मी चोकोबार खाल्ला होता, या तिघींनी कोण खाल्ले होते. त्याच्यानंतर खाऊन वगैरे झाल्यावर मग आम्ही रिटर्न घरी यायला निघालो. तर असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. लाल लाल कलरची बाग